जय भीम. बहुजन संघटक या वृत्त वाहिनीवर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या औचित्यानं सलग अशी विचार मालिका सुरू आहे आणि बाबासाहेब आंबेडकर जीवनाच्या विविध पैलूवर या ठिकाणी विचार, विविध अंगाने विचार आणि विविध मान्यवरांच्या वतीनं विचार या ठिकाणी आपण ऐकत आहात. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ते पत्रकार आहेत, ते साहित्यकार आहेत, ते घटनाकार आहेत, ते अनेक विविध अंगानं समाजशास्त्रज्ञ आहेत, अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, मानववंशशास्त्रज्ञ आहेत, ते धर्मचिकित्सक आहेत. अनेक अंगानं बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे असं बहुपेडी व्यक्तिमत्व आहे. आणि हे व्यक्तिमत्व असं बहुपेडी कसं घडलं? बाबासाहेब म्हणतात, कोणताही व्यक्ती जन्मताच हा महान व्यक्ती म्हणून जन्माला येत नसतो, तर तो आपल्या कर्तृत्वानं, आपल्या परिश्रमानं तो घडत असतो. असाध्य ते साध्य करीते सयास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज काय म्हणतात की असाध्य ते साध्य हे अभ्यासातून घडत असते, कारण अभ्यास तुका म्हणे. बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व घडण्यामध्ये जी गोष्ट कारणीभूत झालेली आहे ती गोष्ट कारणीभूत म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्ञानाचा व्यासंग. जसं आपण म्हटलं, बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली, ती काय अशी स्वप्नवत, स्वप्न पडलं आणि त्यांच्यामध्ये ज्ञान प्राप्ती झाली, किंवा कुठल्या तरी देवाने येऊन त्यांना काही सिद्धांत दिले, वरदान दिलं, अशी बाब नाही. तर बुद्धाने देखील सतत 7 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, घोर तपश्चर्या केलेली आहे, चिंतन केलेलं आहे बुद्धांनी. आणि चिंतनाअंती अनुभूतीतून, सृजनशीलतेतून त्यांच्या प्रज्ञा जागृत होऊन त्यांना दुःखावरचा मार्ग सापडलेला आहे, म्हणजे त्याला ज्ञान प्राप्ती झाली असं आपण म्हणतो. बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही जीवन चरित्र आहे, ते जे घडलेलं आहे, ते देखील अथांग अशा ज्ञान सागरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. आणि ज्ञानाच्या निर्मितीतून, ज्ञानाच्या व्यासंगातून बाबासाहेब आंबेडकर नावाचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे, ज्याला अमेरिकेनं सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हटलेलं आहे. सिम्बॉल ऑफ द नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक, ज्ञानाचं सिम्बॉल. येणाऱ्या जगाला, समकालीन जगाला तर ज्ञानाचं सिम्बॉल दाखवायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा दाखवायची की हे ज्ञानाचं सिम्बॉल आहे. या ट्रेडमार्क आहे ज्ञानाचा. जसं वेगवेगळ्या याला ट्रेडमार्क्स असतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीमध्ये ज्या महापुरुषांचा रोल आहे, तर सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या वडिलांचा फार मोठा रोल आहे, रामजी बाबा सुभेदारांचा. कारण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञानाचा एक व्यासंग त्यांनी त्यांच्यामध्ये निर्माण केला. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पुस्तकाचं नाव सांगितलं ते पुस्तक कर्जबाजारी होऊन प्रसंगी आपल्या मुलींचे दागिने गहाण ठेवून रामजींनी ते पुस्तक बाबासाहेबांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अवांतर वाचनामध्ये प्रचंड अशी झेप घेतलेली आहे. बरेच वेळेस
रामजींनी त्यांना सांगितलं, तू अवांतर वाचन करू नको, तू अभ्यासावर लक्ष ठेव. पण बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांना अवांतर वाचन करण्याची प्रचंड व्यासन. तर बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र व्यक्तिमत्वावर जो प्रभाव पडलेला आहे किंवा त्यांच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी आपला मोलाचा वाटा उचललेला आहे, असे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सुभेदार यांनी बाबासाहेबांना घडवण्याचं फार मोठं महत्वाची काम केलेलं आहे. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांकडून लहानपणी पाठांतर करून घेतलं. रामायण, महाभारत यांच्या कथा त्यांना सांगून त्यांच्याकडून चिकित्सा करून घेण्याची आणि एक चिकित्सक दृष्टिकोन बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्यातून निर्माण झाला. आणि त्याही वेळी त्यांनी रामजी बाबांना हे सांगितलं की तुम्ही जे मला सांगताय ते मला पटत नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा चिकित्सक दृष्टिकोन हा लहानपणापासूनच तयार झालेला आहे. आणि एक गोष्ट मी आपल्या सर्व दर्शकांना सांगू इच्छितो की रामजी बाबा सुभेदार हे अत्यंत, म्हणजे ज्याला वाक्चातुर्य म्हणतो किंवा वक्ता, असा प्रभावी वक्ते रामजी सुभेदार होते की त्यांची तर्क करण्याची शक्ती आणि मुद्दे मांडण्याची शक्ती, मुद्दे खोडण्याची शक्ती ही खूप मोठी अशी आणि प्रभावी होती त्या काळामध्ये. आणि म्हणून अनेक त्या काळातला समाज, आपले समाज बांधव, कोकणामध्ये दोन पंथ होते महार समाजामध्ये, एक कबीर पंथ आणि दुसरा रामानंद पंथ. कबीर पंथ आणि रामानंद या दोन पंथामध्ये जेव्हा वादविवाद व्हायचे तेव्हा रामजींना समाज आपल्या बाजूने बोलण्यासाठी ती विनंती करीत असत की तुम्ही आमच्या बाजूने बोला. पण प्रामुख्यानं रामजी हे कबीराच्या विचारानं प्रभावित झालेले असल्यामुळं ते कबीरपंथीयाकडून आपला वाद आणि चर्चा मध्ये सहभागी होत असत. बाबासाहेब आंबेडकरांनाही त्यांच्यापासूनच हे वक्तृत्वाचे गुण मिळालेले आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकर देखील वक्तृत्वपटू आणि कुशल असा वक्ता बाबासाहेब पुढे आयुष्यामध्ये घडलेले आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानोपासनेबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञानाची, वाचनाची, अभ्यासाची गोडी ही रामजीकडून लागलेली आहे, ही गोष्ट आपण या ठिकाणी नमूद करीत आहोत. त्यानंतर बाबासाहेबांचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की अगदी BA पर्यंत, अगदी बॅचलर होईपर्यंत बाबासाहेब म्हणतात की मी एक सर्वसाधारण विद्यार्थी होतो. म्हणजे त्या काळातली माझी जर प्रगती पाहिली तर पुढे मागे मी एवढा मोठा प्रकांड पंडित होईल असं मलाही वाटलेलं नाही. आणि मी ज्यांना ज्यांना माहित आहे त्यांना देखील ते वाटणं शक्यच नव्हतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर स्वतः ही गोष्ट कबूल करतात की BA पर्यंत ते सर्वसाधारण व्यक्ती होते. आता 2 हात लाकूड आणि 4 हात ढिकल्या काढण्याचा समाजाचा एक प्रघात असतो आणि अनेक गोष्टी महापुरुष झाले की मग त्याला चिटकवल्या जातात. पण बाबासाहेब स्पष्ट सांगतात की आय एम कॉमन मॅन, मी अगदी सामान्य माणूस होतो आणि मी जे घडलो मग ते घडलो माझ्या परिश्रमातून घडलो, माझ्या अभ्यासातून घडलो. बाबासाहेबांना आपल्याला सर्वांना माहित आहे की बाबासाहेब आंबेडकर 1907 मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे की केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्ध
त्यांनी स्वतः लिहिलेलं, केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेलं बुद्धाचं चरित्र त्यांना कौतुक म्हणून, प्रशस्ती पत्र म्हणून त्यांना ते पुस्तक भेट दिलं. आणि मग बाबासाहेबांनी देखील ही गोष्ट नमूद केली की त्या पुस्तकाचाही काही अंशी प्रभाव माझ्या मनावर दीर्घकाळपर्यंत राहिलेला आहे आणि मी बुद्धाकडे जे वळालो तर त्या वळण्यामागे या एका ग्रंथाचाही माझ्यावर प्रभाव आहे. अशा पद्धतीची बाब दस्तूर खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी ही कबूल केलेली आहे. 1912ला बाबासाहेब आंबेडकर हे BA उत्तीर्ण झालेले आहे. त्यांना BA उत्तीर्ण होण्यासाठी ₹25 स्कॉलरशिप ही सयाजीराव गायकवाड महाराजा यांनी दिलेली आहे आणि यातून बाबासाहेब आंबेडकरांची जडणघडण ही होत राहिलेली आहे. बाबासाहेब स्वतः म्हणतात की मी मुंबई विद्यापीठामध्ये शिकत असताना, ग्रॅज्युएशनला BA ला असताना मला कोणत्याही प्राध्यापकाची शैली आणि प्राध्यापकाचा प्रभाव माझ्यावर पडलेला नाही आणि तो प्रभाव तसा पडावा अशा प्रकारची प्राध्यापकांची त्या काळातली म्हणजे त्या दर्जाचे देखील ते प्राध्यापक नव्हते. मग बाबासाहेब आंबेडकरांची जडणघडण जी झाली ती त्या पुढील कोलंबिया विद्यापीठामध्ये आणि कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापकांच्या प्रभावामध्ये येऊन बाबासाहेब आंबेडकरांची जडणघडण झाली आणि बाबासाहेबांना जी अभ्यासाची ओढ लागली ती कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचं जाणं आणि बाबासाहेबांनी MA ला प्रवेश घेणं हे बाबासाहेब आंबेडकरांचं जे आज जे बाबासाहेबांचं बाबासाहेब म्हणून जे आहेत जगाच्या पाठीवर त्या बाबासाहेबांच्या जडणघडणीचे बीज हे कोलंबिया विद्यापीठाच्या बाबासाहेबांच्या अभ्यासामध्ये ही दडलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात असताना तिथे देखील महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना स्कॉलरशिप दिलेली आहे आणि स्कॉलरशिपची तुटपुंजी रक्कम आणि अमेरिकेमध्ये राहणं, तद्वतच घर संसाराला काही रक्कम पाठवणं अशा अनेक संकटावर मात करीत बाबासाहेब आंबेडकरांची जडणघडण झालेली आणि मग बाबासाहेब आंबेडकर उपाशी पोटी राहून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर अगदी ब्रेडचे 2 स्लाइस खाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसभर अभ्यासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे आणि या अभ्यासातून बाबासाहेब आंबेडकरांची एक वैचारिक जडणघडण झाली आणि त्यांची प्रज्ञा ही प्रज्वलित झाली. सुरेश ससाई यांचं एक भाषण मी ऐकलेलं होतं, प्रवचन ऐकलेलं. त्यामध्ये सुरेश ससाईंनी एक मुद्दा मांडला. त्यांनी सांगितलं समाधि 2 प्रकार की है. बुद्ध की समाधि अलग है, बाबा साहब आंबेडकर की समाधि अलग है. म्हणजे बुद्धाने विपश्यना करून, ध्यान धारणा करून, चिंतन करून जी काही आपली प्रज्ञा प्रज्वलित केली त्या प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांची प्रज्ञा प्रज्वलित झाली नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांची प्रज्ञा जी प्रज्वलित झाली ते त्यांच्या वाचन, चिंतन, चर्चा, मंथन, तर्कशक्ती या ज्ञान या सगळ्यातून बाबासाहेब आंबेडकरांची प्रज्ञा जागृत झालेली आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आपण ज्ञानोपासक, ज्ञानाची उपासना करणारा महाउपासक असं आपण म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेत असताना कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांचे रूम पार्टनर अस्मोडकर होते.
आणि बाबासाहेब आंबेडकर रात्री 24 तासापैकी 18 तास, 21 तास आणि 24 तास दुसऱ्या दिवशीचेही अशा पद्धतीची सायकल सतत दीर्घ उद्योग आणि सातत्यानं 24 तास, 35 तास, 48 तास अशा पद्धतीचं त्यांनी वाचन केलेलं आहे. अस्नोडकरांचा मी मुद्दा आपल्याला सांगित होतो, की अस्नोडकर त्यांचे सहकारी आणि रूम पार्टनर होते. महाराष्ट्रीयन ग्रस्त होते, ब्राह्मण ग्रस्त होते. तेव्हा अस्नोडकर त्यांना म्हणायचे, "अहो आंबेडकर, आता किती वेळ तुम्ही अभ्यास करीत बसणार? एवढी रात झालेली आहे. आता झोपा आणि उद्या वाचन करा. मध्यरात्र उलटून गेलेली आहे. रात्रीचे 3 वाजलेले आहेत. इंग्लंडच्या वेळेप्रमाणे तिकडची जी काही रात्र आहे, आपली रात्र आणि ती रात्र काही जुळणारी नाही. तर तिकडच्या मध्यरात्रीपर्यंतही बाबासाहेब हे अभ्यास करायचे. आणि मग अस्नोडकरांनी त्यांना अशा पद्धतीचा सल्ला जेव्हा दिला, तेव्हा बाबासाहेब म्हणाले, "अहो अस्नोडकर, माझ्याकडे जेवण्यासाठी पैसा आणि झोपण्यासाठी वेळ नाही. मला महाराजाकडून जी काही स्कॉलरशिप मिळालेली आहे, त्या स्कॉलरशिपच्या कालावधीच्या आत मला माझा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यामुळं मी झोपू शकत नाही किंवा मी पोटभर जेवू शकत नाही. कारण जेवण्यासाठी, अन्नासाठी पैसा आणि झोपेसाठी वेळ माझ्याकडे नाही." हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. यातून आपल्याला बाबासाहेबाच्या ज्ञानासाठी बाबासाहेबांनी केलेली तपश्चर्या ही दिसून येते. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानोपासनेचं अजून एक वैशिष्ट्य आहे आणि ते असं आहे, की त्या काळात एम.ए.ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 1913 मध्ये ऍडमिशन घेतलं कोलंबिया विद्यापीठामध्ये, तेव्हा 2 प्रकारचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी होता. नंबर 1 संशोधन करून एम.ए.ची डिग्री मिळवायची आणि दुसरी परीक्षा देऊन, अभ्यास करून परीक्षा देऊन संशोधनाची एम.ए.ची डिग्री मिळवायची. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधन करण्याचा रिसर्च मोड हे स्वीकारला आणि एम.ए. साठी त्यांनी भारतातील प्राचीन व्यापार या विषयावर त्यांनी आपला प्रबंध, एम.ए. साठीचा प्रबंध त्यांनी सादर केला आणि एम.ए. त्यांनी प्राप्त केली. एम.ए. ची डिग्री प्राप्त करीत असतानाच त्यांनी पीएचडी साठीचं संशोधन त्यांनी आराखडा, ज्याला डिझाईन ऑफ रिसर्च आराखडा देखील त्यांनी तयार करून ठेवला आणि भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा या विषयावर त्यांनी पीएचडीचं रजिस्ट्रेशन केलं आणि पीएचडीचा प्रबंध त्यांनी सादर केला. पण कोलंबिया विद्यापीठाची अशी पद्धती होती की डिग्री अवॉर्ड करण्यापूर्वी त्या प्रबंधाचं छापील पुस्तक सादर करायचं आणि प्रकाशित करायचं. मग यासाठी बाबासाहेब आंबेडकरांकडे पैसे नव्हते आणि म्हणून 2015ला बाबासाहेब आंबेडकरांचा पीएचडीचा थेसिस तयार असूनही 2016 मध्ये त्यांना पीएचडी अवॉर्ड झाली नाही. ती नंतर 4 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा तो थेसिस पुस्तक रूपाने प्रकाशित केला, त्यानंतर त्यांना ती डिग्री प्राप्त झाली. दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेतील आपली एम.ए. आणि पीएचडीचा अभ्यासक्रम 2016 पर्यंत
पूर्ण करून त्यांनी लंडनला अर्थशास्त्र आणि कायद्याचा पुढील अभ्यास करण्यासाठी त्यांनी महाराजाकडून परवानगी मिळवली आणि स्कॉलरशिप पुढच्या अभ्यासक्रमासाठी देखील मिळवली. आणि मग बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेहून परस्पर लंडनला गेले. आता अमेरिकेत असताना त्यांनी अभ्यास करीत करीतच त्यांना ग्रंथ खरेदी करण्याचा देखील छंद लागला. का? पैसा नाही. घरी रमाईला संसार चालवण्यासाठी काही पैसे पाठवून द्यायचे. स्वतःच्या खर्चासाठी काही पैसे राखून ठेवायचे आणि काही पैसे बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ खरेदीसाठी खर्च केले. म्हणजे काटकसर करून उरलेल्या पैशातून बाबासाहेबांनी ग्रंथ खरेदी केली. आणि बाबासाहेबांना एक व्यसन जडलं ग्रंथाचं, की अमेरिकेमध्ये लंडनमध्ये जुने ग्रंथ रस्त्यावर विक्रीसाठी असतात. दुर्मिळ आणि जुने ग्रंथ. आपल्या मुंबईमध्ये देखील, पुण्यामध्ये देखील रस्त्यावर ग्रंथाचे ढीगच्या ढीग असतात. पुण्यामध्ये कमी आहेत, पण मुंबईला जर आपण पाहिलं मंत्रालयाच्या परिसरामध्ये आणि फूड जे आहे हुतात्मा चौक त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जुन्या ग्रंथाचे असे गठ्ठेच्या गठ्ठे आपल्याला दिसून येतात. बाबासाहेब आंबेडकर लायब्ररीतून निघाले की जुन्या त्या पुस्तकांच्या दुकानावर जायचे आणि त्याच्यातले आपल्या आवडीचे ग्रंथ चाळून ते विकत घ्यायचे. आणि मग त्या दिवशी जेवणाचे पैसे ग्रंथावर खर्च केले की त्या दिवशी उपास पोटी राहायचे. पण ग्रंथ खरेदी करायचे. आणि अशा प्रकार अमेरिकेमध्ये बाबासाहेबांनी काटकसर करून अभ्यास करीत करीत 2000 ग्रंथ खरेदी केले. आणि हे ग्रंथ त्यांनी ग्रंथाच्या 2 पेट्या जेव्हा बोटीनं मुंबईला पाठवल्या त्यावेळेस पहिलं महायुद्ध सुरू होतं 1914 ते 18. आणि या पहिल्या महायुद्धाच्या बॉम्ब वर्षावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पाठवलेले हे ग्रंथ ज्या बोटीत होते त्या बोटीला युद्धामध्ये पाणबुडीनं त्या बोटीला बुडवलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही दुर्मिळ ग्रंथ संपदा ती सागराला अर्पण झाली, समुद्रामध्ये ती अर्पित झाली. बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानाची उपासना जी आहे ती अशी खडतर उपासना आहे. आज आपल्या गुगलवर जा, पूर्वी ज्ञानाचं क्षेत्र भूगोल राहायचं. आज ज्ञानाचं क्षेत्र भूगोल नसून गुगल आहे. गुगलवर जा आणि वाटेल ती गोष्ट टाका, तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. बाबासाहेब आंबेडकरांची अशी आभासी ज्ञान उपासना नव्हती. तर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक विकत घेऊन वाचून त्याच्या नोट्स काढून ती आपली तर्काच्या बुद्धीवर त्याला अंडरस्टँडिंग करून त्याच्यातून ज्ञान निर्मिती करणं ही बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानोपासनेची पद्धत होती. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडनवरून कोलंबिया विद्यापीठातून अमेरिकेतून जेव्हा लंडनला गेले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे पीएचडीचे गाईड सेलिंगमन यांनी एक पत्र, ओळखपत्र, शिफारस पत्र
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर कॅनन यांच्या नावानं एक पत्र लिहिलं की डॉक्टर भीमराव आंबेडकर हे अमेरिकेमध्ये पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी आलेले होते आणि ते आता अर्थशास्त्रातील पुढील अभ्यास करण्यासाठी ते आपल्या संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात आणि आपल्या शिष्याबद्दल सेलिंगमन लिहितात की अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा जो अभ्यास आहे तो ते जेव्हा पीएचडी ला इथं अभ्यास करीत गेले त्यावेळेस एम ए ला अभ्यास करीत गेले त्यावेळेस ते 4 MA च्या डिग्र्या प्राप्त करू शकतील इतका त्यांचा गाढा अभ्यास आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर MA पीएचडी कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकले तर त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर सेलिंगमन हे प्रोफेसर कॅननला बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल शिफारस करीत आहे की आंबेडकर जेव्हा MA ला शिकत गेले तेव्हा ते 4 MA चा अभ्यास 4 MA च्या डिग्र्या मिळतील इतका त्यांचा अभ्यास होता एका MA साठी. किती ज्ञान उपासना. आणि अशा पद्धतीचा शिष्य आणि अशा पद्धतीचा गुरु त्यांनी सांगितलं MA ची जेव्हा थेसिस बाबासाहेब आंबेडकरांनी सबमिट केला विद्यापीठाला त्यावेळेस सेलिंगमननं लिहिलंय की एवढा अभ्यास आणि अशा पद्धतीचा थेसिस मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये प्राध्यापकीच्या माझ्या पूर्ण अध्ययन कालखंडामध्ये अध्यापन कालखंडामध्ये मी एवढा अभ्यास एका विद्यार्थ्याचा असलेला दुसरा पाहिला नाही. ही गोष्ट विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना विचारवंतांना ही गोष्ट मार्गदर्शक आहे की अभ्यास किती असावा किती करावा एका माणसाने एका डिग्रीसाठी अभ्यास किती करावा. स्वतः सेलिंगमन म्हणतात आणि बाबासाहेब म्हणतात की माझ्या जडणघडणीमध्ये ज्या काही प्राध्यापकांचा प्रभाव पडलेला आहे त्यामध्ये एक सेलिंगमन आहे. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेले तिथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी आणि ग्रेज इन मध्ये लॉ साठी त्यांनी पॅरलल प्रवेश घेतला. आता DSC साठी उच्च अभ्यास करायचा असेल तर BSc MSc आणि DSc हे अशा पद्धतीच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या त्या पायऱ्या आहेत. डायरेक्ट DSC ला ऍडमिशन मिळणार नाही MSc झाल्याशिवाय आणि MSc ला डायरेक्ट ऍडमिशन मिळणार नाही BSc झाल्याशिवाय. पण बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्रातला व्यासंग पाहून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांनी BSc डिग्री बाबासाहेबाला एक्झाम्पशन दिली सूट दिली आणि डायरेक्ट MSc ला बाबासाहेब आंबेडकरांना ऍडमिशन दिली आणि मग MSc DSc आणि बार ॲट लॉ ह्या 3 डिग्र्या जर
एका मागोमाग एक जर केल्या तर या तिन्ही पदव्यांचा, उच्च पदव्यांचा कालावधी हा 8 वर्षाचा आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 24 तासात ते 21 तास अभ्यास करून, प्रचंड मेहनत घेऊन, आता डॉक्टर आपल्याला सांगतात, कोणत्याही व्यक्तीला दीर्घ आयुष्य जगायचं असेल तर त्याला 7 तास झोप आवश्यक आहे. त्याला निरोगी राहायचं असेल तर त्याला 7 तास झोप आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर 24 तासातले 21 तास अभ्यास करायचे. आणि म्हणून वामनदादा म्हणतात, भीम झिजला कसा, अंत झाला कसा, चंदन आला कुसा, चंदन आला. चंदन आला जसा, चंदन झिजतय आणि त्याच्यातून सुगंध निर्माण होतो. बाबासाहेब आंबेडकर हे चंदनासम झिजलेले आहेत. आणि म्हणून आज जग जर्मन, जपान, चीन, रशिया, थायलंड, लंडन, लंका, जर्मन, जपान, चीन, रशिया, थायलंड, लंडन, लंका भीमाच्या नावाचा जगात वाजतोय डंका. हा जो डंका आज वाजतो आहे तो असाच वाजत नाही. बाबासाहेबांची ज्ञान उपासना आहे, ज्ञानाची उपासना. बाबासाहेब आंबेडकरांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम हे 2.25 वर्षामध्ये, 2 वर्ष 3 महिन्यामध्ये पूर्ण केलेला आहे. 2.25 वर्षामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. 8 वर्षाचा अभ्यास. आणि तोही ढकल पास नाही. याचे 3 विषय राहिले, त्याचे 2 विषय राहिले, असं नाही. मेरिट मध्ये गुणवत्ता धारित. आणि मग त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देहाचा कण आणि कण हा झिजवलेला आहे. असा ज्ञानोपासक महापुरुष. आणि मग त्याच्यातून बाबासाहेबांची प्रज्ञा जागृत झाली. बाबासाहेबांनी ग्रंथासाठी, पुस्तकासाठी राजगृह बांधलं. बाबासाहेबांनी मुंबईमध्ये हिंदू कॉलनीमध्ये 2 प्लॉट विकत घेतले होते आणि 2 इमारती बांधल्या. एक राजगृह बांधलं आणि दुसरी 4 मिनार नावाची एक इमारत बांधली, घर बांधलं. बाबासाहेबांचा हेतू असा होता की एका घरामध्ये आपण राहायचं आणि एक घर केवळ आणि केवळ ग्रंथासाठी, आपल्या खाजगी ग्रंथासाठी, ग्रंथालयासाठी नाही. जसं अनेक विचारवंत, अनेक लोक ग्रंथालयाची चळवळ चालवतात की लोकांना ग्रंथ वाचण्यासाठी उपलब्ध करून देतात, आपण ग्रंथ वाचित नाही. बाबासाहेबांचं तसं नाही. बाबासाहेबांचं ग्रंथालय त्यांचं वैयक्तिक स्वरूपाचं ग्रंथालय. आणि राजगृह या ठिकाणी बाबासाहेबांच्या खाजगी ग्रंथालयामध्ये 50,000 ग्रंथ. 50,000. घनश्याम बिर्ला यांनी बाबासाहेबांना हा ग्रंथालय पिलानी विद्यापीठासाठी
हा ग्रंथ साठा 6 लाख रुपयामध्ये त्या काळामध्ये मागितला. बाबासाहेब म्हणाले, मी ग्रंथ हे विकणार नाही. माझी आर्थिक अडचण आहे, मला पैशाची अडचण आहे, पण त्यासाठी मी माझा ग्रंथ भांडार विकणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे जगाच्या पाठीवर अनेक ग्रंथालयाकडे किंवा अनेक पुस्तकांच्या स्टोअरमध्ये उधाऱ्या होत्या. बाबासाहेबांनी फेडल्या त्या. आणि पुस्तकाच्या उधारीचं कर्ज जेव्हा त्यांच्यावर जास्त झालं, तेव्हा त्यांनी आपली चार मिनार नावाची इमारत, बंगला हा विकला. पुस्तकाची उधारी चुकवण्यासाठी, चुकवण्यासाठी म्हणजे फेडण्यासाठी, चुकविण्यासाठी नाही. पुस्तकाची उधारी फेडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपली एक इमारत, बंगला विकला आणि पुस्तकाच्या व्यवस्थेसाठी एक बंगला बांधला, म्हणजे राजगृह. जगाच्या पाठीवर कुठलाही महापुरुष, कुठलाही ज्ञानोपासक एवढ्या कठीण साधना करणारा, अभ्यास करणारा, अध्ययन करणारा बाबासाहेब आंबेडकराशिवाय दुसरा नाही. आणि म्हणून वामनदादा म्हणतात, भीम से बड़ा कौन बड़ा है दुनिया में. भीम से बड़ा कौन बड़ा है दुनिया में, और भूख से लड़कर कौन बड़ा है दुनिया में. बाबासाहेबांहून मोठा कोण आहे आज दुनियामध्ये? कोण आहे? सिम्बॉल ऑफ नॉलेज केवळ आणि केवळ बाबासाहेब. दादा म्हणतात, भीम से बढ़कर कौन बड़ा है दुनिया में, और भूख से लड़कर कौन बड़ा है दुनिया में. केवळ आणि केवळ बाबासाहेब. बनारसच्या विश्व हिंदू बनारसच्या हिंदू विद्यापीठासाठी, जे बनारसला आहे, मालवीय यांनी त्या विद्यापीठाची स्थापना केली. बनारसचे हिंदू विद्यापीठ. मदन मोहन मालवीय यांनी देखील बाबासाहेबांना विनंती केली की डॉक्टर आंबेडकर, तुमचा हा जो ग्रंथ भांडार आहे, हे लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या उपयोगाला यावा, म्हणून तुम्ही बनारसच्या हिंदू विद्यापीठासाठी तुम्ही हा द्या. आम्ही तुम्हाला 2 लाख रुपये त्याचा मावेजा देऊ. बाबासाहेब म्हणाले, मालवीय, तुम्ही माझा प्राण मागता आहात. अहो, हा एक ग्रंथ माझा जीव की प्राण आहे. मला कर्ज झालेलं आहे, आणि एखाद्या बँकेचा डिक्री आली आणि बेलिफनं जर माझ्या पुस्तकाला हात लावला जप्ती करण्यासाठी, तर मी त्याला गोळी घालेल. कारण तो बेलीफ ग्रंथ घेत नसून माझा प्राण घेत आहे. ग्रंथ म्हणजे माझा जीव की प्राण आहे. आणि हे केवळ साठा नाही, शोभेचे नाही, तर बाबासाहेबांनी प्रत्यक्ष ग्रंथ वाचलेले आहे. एक निकोलस नावाचा पत्रकार आला आणि बाबासाहेबांचा ग्रंथ भांडार पाहून तो चकित झाला. आणि त्यालाही असं वाटलं की हे कदाचित
इतरावर प्रभाव टाकण्यासाठी मी किती विद्वान आहे, यातून कदाचित बाबासाहेबांनी हे सगळं उभं केलं असेल. म्हणून त्यांनी बाबासाहेबांची परवानगी घेऊन काही ग्रंथ चाळले. तर त्याला दिसून आलं की प्रत्येक ग्रंथावर अंडरलाईन केलेली आहे, क्वेश्चन मार्क केलेले आहेत. बाजूच्या समासामध्ये बाबासाहेबांनी स्वतःची मतं लिहिलेली आहेत. ग्रंथाच्या पाठीमागच्या कोऱ्या पानावर बाबासाहेबांनी टिपण काढलेले आहे. म्हणजे बाबासाहेबांनी हे ग्रंथ वाचलेले आहेत. आणि निकोलस असा म्हणतो की जवळपास अशा पद्धतीचे 35,000 ग्रंथावर बाबासाहेबांचे टिपणं आहेत. कोणतंही पुस्तक काढा, त्याच्यामध्ये अंडरलाईन आहेत, क्वेश्चन मार्क्स आहेत, टिपणं आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ही ज्ञानोपासना, या पद्धतीची कठीणतम ज्ञानोपासना बाबासाहेबांनी केली. आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी समस्त तरुण मित्रांना, भीम जयंतीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी आव्हान करू इच्छितो की ग्रंथ भांडार विशाल भीमाचा, ग्रंथ भांडार विशाल भीमाचा तरुणानो आधी वाचा. ग्रंथ भांडार विशाल भीमाचा तरुणानो आधी वाचा. करून काबीज जागा मोक्याच्या, मग डीजे वरती नाचा. नाचा, काही आमचं ऑब्जेक्शन नाही. नृत्य कला, संगीत, गीत गायन हे माणसाला उपजत आवडत असत. नाचा, गाणं गा, आमचं ऑब्जेक्शन नाही. पण आधी लायक बना, आधी लायक बना. ग्रंथ साठा विशाल भीमाचा, ग्रंथ भांडार विशाल भीमाचा तरुणानो आधी वाचा. करून काबीज जागा मोक्याच्या, मग डीजे वरती नाच. अशा पद्धतीचं मी आव्हान करतो. या अनुषंगानं अजून एक गोष्ट मी आपल्याला सांगेल. वेळ जास्त झालेला आहे याची जाणीव मला आहे. आणि नेटवर्कमुळं माझ्या मोबाईलच्या नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळं बराचसा व्यत्यय देखील आलेला आहे. तरी एक घटना मी आपल्याला सांगतो. जी शंकरराव खरात यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. आणि दुसरी घटना नानकचंद रतू यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण आणि काही संस्मरणीय घटना या पुस्तकामध्ये त्यांनी ते नमूद केलेली आहे. तेव्हा हे दोन उदाहरणं सांगून मी आपल्या या चर्चेचा समारोप करतो. शंकरराव खरातांनी जे नमूद केलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर पुण्याला आले आणि पुण्याला आल्यानंतर बाबासाहेबांनी आपली कार पुस्तकाच्या दुकानात वळवली. अनेक ग्रंथ विक्रेत्यांची आणि बाबासाहेबांची अशी जवळून ओळख आहे. आणि तासनतास बाबासाहेब ग्रंथ विक्रेत्याच्या दुकानात व्यतीत करतात. आणि नवीन नवीन पुस्तकं ग्रंथ विक्रेते देखील बाबासाहेबांसाठी वेगळे काढून ठेवतात. आणि बाबासाहेबांना सांगतात की बाबासाहेब असे असे ग्रंथ आलेले आहेत, आपण कधी येणार आहात. आम्ही तुमच्यासाठी वेगळा एक एक संच ठेवलेला आहे. बाबासाहेब पुण्याला आलेले आहेत. गाडी लावली, ग्रंथ विक्रेत्याच्या दुकानापुढे, आणि बाबासाहेब ग्रंथ चाळण्यामध्ये व्यस्त आहे. लोकांना कळाले की बाबासाहेब आंबेडकर आज पुण्यामध्ये आलेले आहे. कानोकानी खबर सगळ्या पुण्यामध्ये गेली आणि दुकानाच्या बाहेर जी गर्दी जमा झाली ती ट्रॅफिक जाम झाली.
अर्धा तास, 1 तास बाबासाहेब त्या ग्रंथालयामध्ये आहेत, दुकानामध्ये आहेत. ग्रंथ पाहायलेत. यानं काय लिहिलं, त्यानं काय लिहिलं, हां? याचं हे चूक आहे, त्याचं ते चूक आहे. आपल्या मित्रासोबत चर्चा करायले. तो ग्रंथ विक्रेता, त्याने चहा आणलेला आहे. बाबासाहेबांना आवडतात म्हणून भजे आणलेले आहेत. तिकडे चर्चा चालू आहे आणि बाहेर गर्दी चालू आहे. ट्रॅफिक हवालदार, कॉन्स्टेबल आला आणि म्हणला, "बाबासाहेब, माफ करा मला." "काय झालं रे?" "नाही, तुमच्यामुळं सगळी ट्रॅफिक जाम झाली." बाबासाहेब म्हणले, "माझ्यामुळं ट्रॅफिक कशी जाम झाली? मी तर ग्रंथालयात 1-1.5 तासापासून आहे." ते म्हणले, "त्यामुळंच आपल्याला पाहण्यासाठी, आपल्या दर्शनासाठी, आपल्याला भेटण्यासाठी सगळं पूर्ण शहर उलथलेलं आहे आणि त्याच्यामुळं ट्रॅफिक जाम झालेली आहे." आणि मग बाबासाहेब म्हणतात, "अरे असं असेल तर सॉरी." आणि मग बाबासाहेब बाहेर येतात. लोकांना संवाद साधतात. लोकांना त्यांचा स्वीकार करतात शुभेच्छांचा आणि अशा प्रकारचं ही घटना एक आहे, की याच्यातून बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानाच्या प्रती जी आसक्ती आहे, ज्ञानाच्या प्रती जी आवड आहे, ग्रंथाच्या प्रती जी निष्ठा आहे, एकाग्रता आहे, ही सगळी याच्यातून दिसून येते. दुसरी एक गोष्ट जी की नानकचंद रतू यांनी नमूद केलेली आहे, की नानकचंद रतू म्हणतात, की रात्री 9 ते 10च्या दरम्यान मी बाबासाहेब आंबेडकरांना चहा देऊन त्यांनी सांगितलेलं तेवढं काम आटोपून मी घरी गेलो. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे 26 अलीपूर रोड या ठिकाणी आता जे स्मारक आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांचा बंगला होता. तिथे राहत गेले आणि तिथून देवापूर नावाचं एक वस्ती आहे, एक नगर आहे. ते जवळपास 20 किलोमीटर अलीपूर रोडवरून दूर आहे. तिथे नानकचंद राहायचे आणि ते सायकलवर जायचे आणि सायकलवर यायचे. 10-11 रात्रीचे वाजलेले आहेत आणि नानकचंद बाबासाहेबांची परवानगी घेऊन गेले. चहा आणून ठेवला. बाबासाहेब म्हणले, "तू जा." गेला नानक. बाबासाहेब वाचनामध्ये दंग. तो चहा थंडा होऊन गेला. पूर्ण रात्र बाबासाहेब वाचण्यात दंग. सकाळी 7-8 वाजता नानकचंद रतू पुन्हा सायकलवर आला. तर बाबासाहेब आंबेडकर तिथेच अभ्यासिकेत, वाचण्यामध्ये दंग. मग आपण आलो हे बाबासाहेबांना कळावं म्हणून नानकचंद आपला टेबलवर जाऊन इकडं-तिकडं लक्ष वेधण्यासाठी ते इकडचे तिकडचे कागद हे करायले. तर बाबासाहेब म्हणले, "अरे, तू गेला नाहीस अजून?" नानकचंद म्हणला, "बाबासाहेब, मी रात्री जाऊन आराम करून, झोपून, सकाळी अंघोळ करून दुसऱ्या दिवशी 8 वाजता आलेला आहे." बाबासाहेब म्हणले, "अरे, इतका वेळ झाला?" मला काही भान राहिलं नाही. मी वाचण्यामध्ये दंग होतो. ही ज्ञान तपस्या आहे. ही ज्ञानाची उपासना आहे आणि म्हणून हा ज्ञान महर्षी, हा ज्ञान उपासक, ज्ञानाचा महाउपासक हा या ज्ञानाच्या तेजानं अखंड या अवनीवर, या धरतीवर जब तक सूरज चांद रहेगा, तब तक बाबा तुम्हारा नाम रहेगा. या पद्धतीचं मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी माझं ज्ञानोपासक बाबासाहेब आंबेडकर या विषयावरचं माझं विश्लेषण, माझं विवेचन, माझे विचार या ठिकाणी पूर्णविराम करतो आणि आपली रजा घेतो. या ठिकाणी माझं संभाषण आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी माझे मित्र राहुल खांडेकर सतत मला
सातत्यानं निमंत्रित करीत असतात, प्रोत्साहन देत असतात आणि हे संपूर्ण आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं कार्य ते आणि त्यांची तंत्र सल्लागारांची टीम ही सगळी करीत असते. मी बहुजन संघटक या समाज माध्यमावरील वृत्तवाहिनीच्या सर्व स्टाफचं आणि माझे मित्र राहुल खांडेकरांचं ऋण व्यक्त करतो आणि माझं संभाषण संपवतो. जय भीम, जय भारत.